साध घातली जोमान जागे झाले सारे जण कोंबड्याच्या आवाजान जागे झाले सारे जण कोंबड्याच्या आवाजान
ला 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 ला. होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा, होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा. त्याग बदल सावरा तुम्ही अंगाला मारा. होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा, होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा. निराकारा गजनीरा माझ्या डोईवरी माझ्या ग. निराकारा गजनीरा माझ्या डोईवरी माझ्या ग. पायी पैदल नाती नद हिरव्या चुड्याने सजल्या ग. आला हवेचा हा सुगंध तुझ्या नखऱ्याचा तारा. होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा, होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा. गार गार मंद वारा कसा मोहक तुझ्यालाय. गार गार मंद वारा कसा मोहक तुझ्यालाय. साथ देती राहू मैना ताला सुरात गातेय. मला विकून येऊ छान घेऊ आनंद झाला. होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा, होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा. याग बदल सावरा झोपे अंगाला वारा. होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा, 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 होळी मिळून जाऊया या मथुरे बाजारा. होळी मिळून सगुण साकार प्रकटलो कृष्ण नावरूपाने डचरवण्या भूमीचा भार करण्या आलो दुष्टांचा संहार. समस्त भूमंडाची स्थिती अनिश्चित होते. धर्म लोप पावतात, यज्ञयोग बंद पडतात. चारी दिशांना चार पसरतो. त्यावेळी स्वयं भगवंत सगुण अवतरतो होतो. पृथ्वीवर कंस, चाणूर, मुष्टी असे अनेक दैत्य फारच प्रभावित चालले आहेत. त्यांचा विनाश काही जवळ आला. पण एक सर्वप्रथम गोकुळातून मथुरेला दैदूत न जाता दैदूत आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे.
गोकुळचा मी नंद किशोर नंद किशोर गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षणा अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद यशो देचा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशो देसा मी गिरिधारी गोकुळचा मी नंद किशोर गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षणा अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी देवती कोटी जन्म घेतला ध्यान ध्यानाती वासविले मज माय पिजाने दिले न कवसाच्या हाती आई वडिलांची माया मिळाली हो आई वडिलांची माया मिळाली नंद यश घरी धर्मलक्षणा अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षणा अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी चराचरी घुमे बासरी नंद यशोदेचा मी गिरिधारी. अरे काका गायगुरु आहेत तरी कुठे? तेच खाली सोडली असती. हो तोपर्यंत आपण या झाडाखाली विश्रांती घेऊया का? विश्रांती कसली घेतो? आम्हाला भूक लागली. हो रे मला पण भूक लागली. मग आपण आता चंद्राला पाहिजे, चंद्राच्या घरी जायचं. हो चालेल तसंच करूया. चल
देवांच्यासाठी प्रणाम. तथास्तु 360 गवळ्यांचा मेळावा थाटमाट करून मथुरेला चालले आहे. त्यांना वाटेत अडवा व दह्याची चोरी करा. होय देवा. गरज लागली तर मला हाक मारा. मी निश्चित उभा आहे. चालेल देवा. या तुम्ही. काय रे तू होताच कुठं अजून धावत यायचा? काय सांगू तुला, काय सांगू म्हणजे होताच कुठे? रस्ता चुकलो, कसा काय? रे दुसरीकडेच गेलो. होय इथनं पुढं, इथनं लेफ्ट, इकडे मागं. इकडे खाली वर, काय आणि काय. काय असा करतोस का इकडे करतोस का तिकडे? अरे रस्ता तसा. वाकडा वाकडा. मग काय अरे आपल्याला देवाने कामगिरी सांगितली आहे मोठी. तुला, म्हणजे तू होताच कुठं? मला नाही सांगितलेलं, नाही सांगितले? तुला सांगितलेले. अरे 360 गोपींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. जाऊ दे, माझ्या बाबाचं काय जातं. अरे त्यांना अडवायचं आपण. होय, काय मग पण मला जमणार ना. मला पण नाही बोलत आपल्या. हा, काय हा? माझ्या जोडीचा एक हाय सकाळी भेटला होता. मग बोलव त्याला. त्याला बोलव काय. हा 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 तो बोबड्या ना. होय होय, हा, हाक मार त्याला. बघ येईल काय तू. हा येईल येईल. बघा, हा बघ. ए बोबडे. अरे ए, बोबड्या रे, बोबड्या. बोलतोय बोलतोय हाय, हाय. अरे बोबड्या. आलो आलो करे सुदामा हका मरशी करे सुदामा हका मरशी कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला नगाय माझी चुकली कपिला कसा येऊर संगतीला नगाय माझी चुकली कपिला करे सुद्धा महाका मरशी करे सुद्धा महाका मरशी कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला कसा येऊर संगतीला नगाय माझी कपिला कसा येऊर संगतीला नगाय माझी चुकली कपिला गेलो होतो तिला मनात माझ्या कपिलेच्या शोधात करू मी काय उंगत नाय करू मी काय उंगत नाय आता शोधून कुंदतीला आता शोधून कुंदतीला आता शोधून कुंदतीला काय माझी करी कपिला 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 आता शोधून कुततीला नगाय मादी तुकली कपिला नाचायला बोलवली ना? आणि पावसात गेली होती. पावसाळ्यात? पावसात गेली की पावसात गेली? तू मला सांग, गेला होतास कुठं. तू इकडे कुठं मधनं आला? अरे हा त्या वयच्या पाठी हा. तुला धावली होती. अरे मग तिकडे यायचं, इकडे कुठं आला. वयच्या पाठी घुरा लावला नव्हती. त्या वयच्या पाठी तुला धावली होती. हा, कोणाच्या? का हाय तिकडे माहित नाही? इथलं माहित नाही मला.
लगेच सांगत लागते तुला. होय काय मी काय म्हणतोय हा. तुम्ही कसं लोलवलं अरे ह्याला लोलवला ना तुम्ही अरे आम्ही तुला बोलवलेलं तत मग असं काय सांगतो माझ्या हाती बोलली आहे हा 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 तुम्हाला समजत नाही असं. समजत आहे तुला मला समजलं हा, मग तुम्ही कसं लोलवलं काय सांगतो काय हा. ती, हा. 16 सहस्त्र हा 360 रुपयांचा मेळा बोल काय ए, तुझा अरे एकदम कटले मेल्या अरे मेल्या नव्हे अरे 360 गोपींचा असा जमाव म्हणजे अशी लोक बसलेली आहेत ना अशी एकत्र जातात आणि ताटमाट करून मथुरेच्या बाजारात आले आहेत तुझ्या भागात झाले आहे. मग अरे काय करणार माझ्या बापाचं काय जातंय अरे माझ्या बापाचं काय जातंय बापाचं नव्हे घेऊन जातात मग हे काही दूध आपण खायचं काय हा, त्यांना अडवायचं हाय तुझं हा? हाय तुझं अरे उद्या येणार आहे बाजारात हा आता अशा त्या फुगवडीच्या पाठी जरा घाटा घाटा चढतात हा नंतर डोंगर पाट्यावर जाते अरे काय झालं माहिती आहे इकडं आलेलं ना तर सगळे एवढं मोठं रस्त्याला खड्डे इकडनं उडी मारला की ह्या खड्ड्या इकडनं उडी मारला की ह्या खड्ड्या अशा त्या गवडणी जातात हा सर तर दैनिक असं एकदा खाली जातं हे आपण खायचं चलायचं चला हा, वादव वाजव हॅलो अरे काका घाबरली ना मी घाबरलीस आवाजाने तुला धुंद करणारा दुसरा कोणी आहे का ग नाही रे कान्हा मी तिच्या बासरीला घाबरली नाही घाबरले तुझ्या तर त्या स्पर्शाला अगं वेडे या भूतलावर तुला माझ्याशिवाय दुसरा स्पर्श करू शकतो का ग नाही रे कान्हा बरं कान्हा आता मी काय म्हणते आता यावेळेस हे महत्वाचे नसून मला निघायला हवे तेव्हा येते मी अगं बेडे इतके कुठे निघालीस एक गाणं घे ना कुठे म्हणजे घरी जायला किती उशीर होतोय रे येते मी थांब राधे 7व्या जन्मी दिलेले वचन ते या जन्मी तुला पूर्ण करावे लागेल राधे ते आवश्यकच आहे हो राधे बरं ऐका रास खेळूया वृंदावना रास
रंग उधळूया कुंजवनात, रंग उधळूया कुंजवनात. बोलना 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 बोलना, रंग उधळूया कुंजवनात, रंग उधळूया कुंजवनात. बासरी सासुर गोड मंजुळ मधुर, ऐकताना हिरे गावले ग. तुझी माझ्यावर पाहून नंदनवन फुलले ग. राधा तू राधे माझ्या संगे डोलना, राधे माझ्या संगे डोलना. रंग उधळूया कुंजवनात, रंग उधळूया कुंजवनात. मनासारखा मिळून जाऊया बाजारा, दया दुधाच्या ग व्यापारा. राधे जाऊया बाजारा, दया दुधाच्या ग व्यापारा. राधे जाऊया बाजारा. बाजारात
व्यापारा राधे जाऊया बाजारा बाजार बघ किती भरलाय. हो गं? हो ना गं? हो ना. अगं जाई जुई मोगरा. अगं बाई माझ्या शेतात सगळ्या शेतीवरच फुलं आहे. गुलाब नाहीये का? अगं गुलाब दिसत नाही. गुलाब. बघ बघ अगं नाही गं आज गुलाब दिसतच नाहीये. आवाज आला आवाज. खाताय गं? अगं कोणी नका शोधता. अगं ही कोणाला शोधते? अगं हे पोरीनो याही अशा अगं हे कोणाला तारे काय कोणाला अगं कोणाला नव्हे मग अगं किती गुलाब छान फुललेत बघ गं. अगं बाई इकडे तिकडे इथे मधी हो तुला कुठला आवडलं मला तर सगळी सगळी अगं सगळी म्हणजे सगळी मग आमच्या वाट्याला काय तुम्हाला पाहिजे मग काय चला जाऊया तिथे चला गुलाब घ्यायला. आपल्याला पण आवडली गुलाब. हो गं मला पण आवडली. तिला तर जाई जुई मोगरा काय 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 तरी आवडलं. अगं इकडे बघ कसा मळा बहरला. इकडे काय इकडे बघ इकडे काय अगं सगळं अगं इकडे कळ्या आहेत गं. इकडे बघ कसा मळा बहरला. अगं पण मी काय म्हणते तुमचं नाव द्या मलाच एखादं द्या ना. मी आधी बघितलं माझं आहे की मी बघितलं. अगं तुमचं नाव द्या मला द्या ना. बघ मी आधी बघितलं माझं आहे ते. तुला हवंय तरी काय. ए आपण निघालो कुठे बाजाराला. हा मग राधा अगं राधा चिरली वाटतं. फळे फुलले काय हो बघ ना किती मळा भरलाय. काय झालं तुझं या असा बाजारात चालला हो वाटा तुला ये दाखव दे. आपण ह्या वाटेत जाऊया का अगं इथे चल. ए तारे ए राधे अगं ह्या वाटेत जाऊया लवकर जाऊया आपण. नको गं अगं ही चंद्रा ही वाट मस्त आहे गं. हा ह्या वाटेत जाऊया ह्या वाटेत जाऊया. दर्शनमध्ये ही पण मस्त आहे. तिथून जाशील आणि नंतर बसशील. हो गं हा गाडव पण तिथे येतो. हो गं थांबा गं पोरी जाऊया कोणते काय तुला वाटा माहिती आहे नाही मग व्यापार होणार कसा तुला माहिती आहे का गं. अगं राणी मी काय म्हणते काय गं तिच्या शेजारची ती मावशी खेळली. अगं ए ती मावशी काय झालं तुला आणि तिला जर बोलत असेल तर मी तर बाजूला येत नाही बघ. असं काय करतेस गं राधे तुला तू सांगते तिचं आणि माझं कालच वाजलं बघ. काय भांडण झालं थांबा गं मी आवाज येऊ करते. मावशी अगं ये मावशी गारठी काय मला वाटतं गारठी नाही आहे ते गावात. मावशी अगं ये मावशी अगं आले ग आले. गोपी निघाल्या मथुर बाजारा बाजारा साध
कुठे गेल्या पुरी म्हणायच्या? अगे राधा, अगं ये राधा, काय म्हणायचे यांना? अगं ये मावशी. अय ही तर कुठं घरी आहे. अगं चंद्रा, चंद्रा? अगं ये चंद्रा. अगं ये चंद्रे. मावशी काय ग? काय ग? कुठं होतीस ग? अगं आम्ही तिथे होतो. अगं तू कुठे होतीस? अगं एवढा आवाज दिला, एक पण आवाज दिला नाही मला. तुला काय गं म्हणते ही? मावशी तुला किती आवाज दिली ग? अगं मला एक सांग, एवढा साशिंगार करून त्या बाजाराला चाललीच नाही ग? हो मावशी. मग या म्हाताऱ्याची आठवण नाही झाली आणि इथं अर्ध्या वाटीतून रस्त्याची माहित नाही, बघ तू घुमलं. अगं होय ग मावशी. पण तुला दाखवते ना ग? अगं हो हो दाखवते की. हा मग जाऊया. अगं हो, हा एवढा साशिंगार केलाय ते बाजारला जाण्यासाठी. हो मावशी. काय घेतलंय ग बाजारला? मावशी मी सांगायला पाहिजे. अगं त्याशिवाय विक्री होणार ग कशी? बरं ऐका. मावशी मी त्याने घेतलंच तू आणि चालले मग व्यापाराला. अगं वाघे एकदम छान पांढरा दिसताय. पण मावशी चला बाजारात. सांगू. सांगू, सांग काय ते. अगं ये मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ व्यापाराला. अगं तुझं दह्याचं मला घेतलंय. हो ग मावशी. सांभाळून घे, कारण मथुरीचं घाट अवघड आहे. हो ग मावशी. सांभाळून घे आणि तुमच्या बाजारला या. कुठं चालली एवढा साशिंगार करून? मी घेतलं लोणी आणि चालले मथुरेच्या व्यापाराला. अगं वा, सुंदर लोण्याचा गोळा घेतलाय. चला ते बाजारला. काय ग मावशी? काय? ओळख नसता. ओळखलं ती. बरं मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ व्यापाराला. अगं वा ग बाबा, एकदम सुंदर माल घेतलाय आणि सगळे बाजारला. अगं लागते म्हणजे काय? अगं बाजारला चाललेत ना, अगं मग येते पुढं. काय घेतलं ते? सांग की. मी काय घेतला खवा. काय खवा ग. म्हणजे तू घेतलं खावा? हिने घेतलंय खावा, खावा त्याने न्यावा आणि उप्या उप्याने खावा. खावा म्हटले खावा. बरोबर, आता खाव्याचा माल घेतलास ना, चला बाजारला. अगं ही पोरी नो, चला की. अगं हो चला. मावशी काय ग? मी जे बोलणार ते तूच बोलणार जरा ते. हो ग तारी पण तूच बोल. सगळ्यांना विचारलंस काय घेतलंस पण तू काय घेतलंस? म्हणजे मी घेतलेला माल सांगायला हवं. लाजू नको नीट सांग. अगं काय घेतलं माहिती? काय घेतलंस? अगं बाजारला खास पर्सनल माल घेतलाय. काय? पर्सनल? हा म्हणजे काय? अगं बाजारला जायचंय ना, तुम्ही साऱ्या पोरीने घेतला, मी बी एक माल घेतलाय. पण कसला मावशी? तो की सांगायला पाहिजे. मग काय? अगं बाजारला काय घेतलं माहितीये का? काय ग मावशी? रत्ताई. काय ग? हा त्यांना पण सांग. नाही ऐकलं तुझे? अगं रत्ताई घेतले. नकारे? हा काय ग हे जल्दे? अगं ये पोरीनो, अगं ह्या समोरचा मळा दिसतोय ना. हॅलो 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 बाजीराव गुरव यांकडून मावशीसाठी 100 रुपयाचं बक्षीस लागलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे, बाजीराव गुरव. अहो बाजीराव ऐका, तुमचं मी आता एक नाव घेणार आहे, पण असं नाव घेणार आहे एका नावात अख्खा महाराष्ट्र फिरवणार आहे. तुमचं माझं लगीन झाल्यावर हनीमूनला न्यायला विसरू नका, नाहीतर लगीन झाल्यावर बेडवर झोपाल आणि मावशीची वाट बघत बसाल. बाई वाड्यावर या. काय झालं मावशी? आता एवढं माझ्या प्रेमात पडलं,
मग काय त्यांना फिरवायला सवय की नाही? तुम्ही त्यांच्या नंतर लावू नका. अहो बाजूला ऐका. अहो आधी गेली वर्षी पंढर गेली गेल्या वर्षी पंढरपूरला मातागवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रखमाईचा जोडा. विठ्ठल रखमाईच्या जोड्याची हवा पाहू, कैकेयी महाराजांचा मठ पाहू, कैकेयी महाराजांच्या मठाला घालते मी वेडा. पुढे आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपालपुरा. गोपाळपुरात जनाबाईचा खेळ. आता झाले आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोरथोर साधू संत, थोरथोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणाले माहूरला जावा, माहूरची साडी, अहमदाबादची गोडखडी, अहमदाबादच्या गोडखडीला 72 ला येणे केलं सरस्वतीसाठी. गाय गाय पडलेला आले पडलेच्या देवा, शिवरात्रीला हवा. पती म्हणाले काशीला जावा, काशीला गेले 4 धाम आधी केले, आधी केली ब्रह्मपुरी, नंतर केली त्रिंबकुशिरी. त्रिंबकुशिरीला जाऊ, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबाला धनुष्यबाण. मुंबईची मुंब्रा देवी छान, आणि मुंबईच्या मुंब्रा देवीच्या समोर बसली होती मंत्र्यांची सभा. मुंबईच्या मुंब्रा देवीच्या समोर बसली होती मंत्र्यांची सभा, आणि बाजीराव रावांच्या मागे पंढरपूरचा पांडुरंग उभा. काय झालं मावशी? अगं काय झालं म्हणजे काय? मावशी, मी काल ऐकलं ते खरं होतं का गं? काय ग? काय गं मावशी, काय अगं सांग सांग लवकर, मला बी ऐकू दे काय ते. अगं मावशी, पण मला नेमकं खरं काय माहिती? अगं जी ऐकलं ते सांग. पण ऐकलंस ना तू होतीस ना सोबत? होतीस कधी? मी कुठे होते? मी तर आजच आले ना गं चंद्रे. काय गं ईश्वरती? तू ऐकलंस ते सांग. अगं सांग सांग लवकर, मला बी ऐकू दे काय ते. मावशी, तुझा नवरा आजारी आहे का गं? अगं हो. मग मी खरं ऐकलं बघ. काय गं ते मावशी? अगं काय ते म्हणजे काय? माझा नवरा लई आजारी आहे. हो का गं? अगं हो. अगं खूप दारू पितोय तो. काय मावशी सांगतेस? अगं हो. अगं माझा नवरा खूप दारू पितोय, लई त्रास देतोय ग मला. अगं राधे, तुला काय, चंद्राला काय, अगं सगळ्यांना काय सांगते ऐका. अगं माझा नवरा दारू प्यायला ना, तरी माझ्या संसारात खूप सुख आहे. खरंच सांगते. अगं तुम्हालाच काय, आपल्या समोर बसलेल्या काय आईसारखे, काय बहिणीसारखे आहेत, काय वहिनीसारखे आहेत, काय नंतर जावं सारखे आहेत. त्यांना बी सांगते. काय सांगते ऐका. अहो माझा नवरा कितीही दारू प्यायला ना, तरी माझ्या संसारात मी सुखी आहे. म्हणून सांगते, कुठल्याही स्त्रीनं कुणाच्याही नवऱ्याकडे बोट दाखवू नका. कारण प्रत्येक स्त्रीच्या नवऱ्याला काहीतरी व्यसन हे असतंच. कुणाचा नवरा दारू पितोय, कुणाचा नवरा जुगार खेळतोय, कुणाचा नवरा चोऱ्या करतोय, तर कुणाचा नवरा सिगारेट गुटखा खाऊन स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेतोय. अहो पती हा परमेश्वर असतो. अहो इथं बसलेल्या 60-70 वर्षाच्या माझ्या जाऊबाई सासूबाई बसलेल्या, त्यांना जरा विचारा. अहो आताच्या पोरी लग्न करतात, 2-4 महिने नवऱ्याबरोबर गुलगुल बोलतात, आणि 2-4 महिन्यानं दुसऱ्याच्या गाडीवरून फिरायला जाऊन तिसऱ्या बरोबर पळून जातात. पण आमच्या राज्यात ते नाही होत. अहो नवऱ्याबरोबर फिरायला जाताना त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालते, आणि खांद्यावरचा पदर डोईवरती घेऊन खाली मन घालून चालते. तीच खरी नवऱ्याची अर्धांगिनी असते. म्हणून सांगते, अहो माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या, मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो नवरा माझा आहे. अहो माझा नवरा कितीही जुगार खेळू द्या, मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो बी नवरा माझा आहे. अहो माझा नवरा 3-4 वर्ष आजारी पडून पाठवर झोपलेला जरी असला, तरी मी त्याला काहीच बोलत नाही.
कारण तो बी नवरा माझा आहे. अहो, 3-4 वर्ष आजारी पडून पाठवर झोपलेला नवरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या गावात ताट मानाने मी फिरू शकते. अहो, 3-4 वर्ष आजारी पडून पाठवर झोपलेला नवरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू आणि गळ्यात सौभाग्याचं लेणं घालून या जगात त्याचं हक्काने नाव गाजवू शकते. अहो, 3-4 वर्ष आजारी पडून खाटवर झोपलेला नवरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या स्त्रीकडं कुणाच्याही वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत नाही. एवढी ताकद त्या खाटवर झोपलेला नवऱ्याच्यात आहे. कशी शांत होऊन मला सांग. अगं, माझं नवरा किती दारू पिलं पण माझ्या नवऱ्याची इज्जत त्या 4 भिंतीच्या आतच होती. तर तुम्ही या पोरीने माझ्या नवऱ्याची इज्जत या चवट्यावर आणले. नाही गं मावशी. काय करू सांग मला. अगं मावशी, आम्ही तर सगळं विचार केलं. मावशी, आपल्याला व्यापाराला जायचंय ना? बरं, चला तुम्ही अरे हसतो. हॅलो. मावशींच्या सुंदर सादरीकरणासाठी परत बाजीराव गुरव यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं उत्कृष्ट असं नाव घ्यायचं आहे. अहो बाजीरावराव, अहो बाजीरावराव, हाय हाय हाय. अगं, प्रावटपणा म्हणजे काय? माझ्या नवऱ्याचं नाव जरा 4 ऐकू दे की. तू माझं नवरा काय करतो? काय? आता माझं रडत होती आणि आता बाजीरावाचं नाव वगैरे तर हसायला लागली ही बाई. माझा नवरा काय करतो? आज बाजीराव काहीतरीच खुश दिसत मावशीवर. जरा घे नाव त्यांचं. घेते हा. अहो बाजीरावराव, ऐका हा. येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरे बारा पाण्याखाली 12-13 घाम येतो धारा धारा. तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाड्याला हंडा देते पाण्याला पाणी आणला आडाचा वाडा बनला भिंगाचा. वाड्यात 7 वाडे 7 वाड्यात होता पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उशीवर होती बशीत होता कपाला होतं घर घराला होती भिंतीवर होतं घड्याळात वाजला 1 आणि बाजीरावांचं नाव घेते मी विठ्ठल रखमाईची लेक. हॅलो. मावशी ही पूर्ण रत्नागिरीमध्ये फेमस आहे. कमीत कमी तरी 200 नावं मावशी घेऊ शकते. अरे पोरीनो, चला की आता बाजारला. ऐकत ना माझ्या नवऱ्याचं नाव? आता बाजीरावाला सांग, बाजाराला जायचंय. हो आले. हॅलो. काय गं? योग्य वाटतं का गं? अगं मग काय गं? काही गाणं म्हणतेस का? अगं मी नको बाई. बोल गं मावशी. ते हाय का? बरं ना, खुश होती. टेन्शन नाही. बोल गं. काय ते? आज बाजीरावाचं काय खरं नाही बघा. आता इथे आहे. घरी गेल्यावर ए काय बोलते? अगं तसं नाही गं. आता गाणं घेतेस का गं? असं बोलते? चल हा घे.
हो हो घ्या. आपल्याला मार घ्या. अगं ते सोड गं. हे कोणतरी असं कुठे बी गेलं. काय करतो काय मार किती करताय? ए फुगेवाल्या. आमच्या पोरीची माठ कुठं नेता तुम्ही? चला मग आता ठेवा तिथं. अरे ते देख ना. अरे, ह्याला तुम्ही ह्याला तुम्ही. काय झालं काय याला बघ. माठ घ्यायची चला. जाऊ दे. आपल्याला काय करायचं? चिमलाय चिमलाय हो मार आम्ही पण म्हणतो हा मार सावधान विश्राम अरे खरं ना दाखवा झाला तो आज. झालं काय देवा अंदाजे अंदाजे असंच वाटतंय. हाय 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 तुझं ना हा? आम्ही तिथं आहे इथं जाय अरे तू इथं जागेवर हे गावल्या तर घेऊन आली हा. तिच्या पाल्या काय म्हणतो तिच्या पाल्या कुठं काय मार खायला काय म्हणाल? माझ्या पोरीवर नको टाकायला तिथे इथं. त्या गावल्याच्या जमलेली जैदूत करतात बहुधा पाल्या त्या सांगा भाऊ तुला आणि ही काय खाली आहे आम्ही काले ना तुझं माझं वकिलीच्या अंगावर निकोल आहे अरे ही मावशी हे कोण आहे? ही मावशी मावशी तू आम्हाला ओळखलं भाऊजी तू मला ओळखलास ना अरे कोण तुम्ही? भाऊजी तू ओळखलास काय आजच्या देशातून आला आहे बघ. तो मलिंगा माहित नाही श्रीलंकेचा त्याचा हा हा होरपालिंगा. तो मलिंगा असेल. मलिंगा नाही तो मलिंगा आहे. हा तो मलिंगा तिला सांग आपण कोण भाऊजी काय हा, नाही. सभापती हा हा सभापती हा सभापती हा उचापती उचापती हा सभापती, हा उत्सापती. तू कोणाचा पती? मी तुझा पती पत्तर अंगावर येते आपण किती वाजता? अरे तुम्ही सांगा त्याला. बाजीराव बाजीराव माझ्यावर नंबर लावला का माझ्या आपण माझ्या अगोदर नंबर लावला कुठं आहे? हा, दिसले दिसले हे हे खुर्चीत बसलेले बाजीराव हे, तुला काय सांगायचं आहे का? हा तुला सांग तुम्ही आलीला कुठून काय जाणार? बोलायला तर आम्हाला बघा बघायचं आहे. भाऊजी तू आलेली तू आणि दादा तुझं अरे काय सांगतोस काय अरे हे तुला चांगलं तुम्ही चांगलं नव्हतं काय असं सांगितलं अबे, तुम्ही आलेल्या तुझून आणि जाणार तुझं अरे काय म्हणतो काय आणि माझी आता बघ, बघ, बघ. हा अरे तू आज दवाखाना झालेला आहे. पुढे हा, आता तुझा तुला काय समजलं हा म्हणतो काय आईला आपण कुठून कुतून कुतून म्हणजे हा बोबडा आहे तुला समजत नाही काय कुतून कुतून करतो का हा? मावशी हा काय म्हणतो तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठं अशी त्याची भाषा असं होय. हा, कुतून मी कुतून म्हटलं कुठून कुठून काय बोलतोय? कुठून नको सांग अरे आम्ही आलेले गोकुळ तुम्ही जायचं मथुरेला. मथुरे रस्ता बंद आहे का भाऊजी मग तू आता एकच शब्द आहे बंद आहे बंद का शब्द नाही आहे कधी बंद एकच आहे हा भाऊजी हा लागता काय बंद मग दमतच नाही रती बंद काय रती बंद भाऊजी हा लागता पळपळीत आहे कसं देतो मी जीभ आला ते
आलात ते मावशी काय ते बोल मावशी हा आता कधी बंद आहे हा. दमलं ना दमलं म्हणजे सांग आमच्या उपमाप्रमाणे बसायला लागेल सांग मार्ग केला आम्ही दोघं. आता हे तुम्ही तिकडेच आहेत ना बघलं आम्ही ह्या मार्गाने जाते ओ मावशी थांब तिला बाजूला वळवा, बाजूला तो आमचा फक्त काय बाजूला आमचा फक्त काय आता आमच्या फक्त काय इकडे घे मावशी याच्या थांबतो अंगावर फटकन अंगावर त्या बाजीरावचं नाव घेतलं इकडे ये काय त्या बाजीरावचं नाव घेतलं इथे ये माझा बाई गेला म्हणजे तुझं नाव घेऊ नाव घे तुझं नाव घ्यायचं आहे. म्हणजे काय ठीक आहे हा घे, जरा तिकडे. अजून तिथं हो हा, तिकडे. अजून हो बघ काय ऐक हा. तुझं आधी नाव काय सांग माझा बाबड्या हो पुढे होय ऐक हा हा. नक्की घेऊ ना मावशी घे. पानात पानं नागिनीची पानं पानात पानं नागिनीची पानं काढली पानं होती तेरा सोडला पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्यानं बांधला वाडा वाड्याला दरवाजे होते सात दरवाज्यांना कुलप होती सात कुलपांना चावी होती एक लावली चावी उघडली देवखोलीत होती खटवर होती गादीवर होती उशीवर होती बशीत होता कपात होता दुधासारखा रूपासारखा जोडा चंद्रभागेला घालते वेडा आणि फाकरा यामाचा रेडा मावशी म्हणजे मावशी, हा रेडा कुठला दिसला मी गेला तू नाही तो चुकलीला बांबून दिसतो मावशी तू गेला का लता मी पण तुझं नाव घेतो हा म्हणजे तुला बी नाही हे येते तर म्हणजे काय घेतो ना मावशी त्या साईडला हो लांबला मी बोलावलं की लग जवळ या लांबतला आता मावशी घेतो हा किंमत मावशी हा सशाच्या सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून होय होय काय कशा खाली सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून मावशी निघबळ ससा खाल्लं बघते वाकून अरे कसा खाल्लं तू म्हणजे पाण्याचं खाल्लं. खाल्लं बघते वाकून असं म्हणतोय मी हे आता मावशी मी पण मावशीचं नाव घेतो तू पण घेतोय मग आता पण घेतो ना. मी उत्साहपती ना होय काय? भूमितीच्या पुस्तकाला हा. गणित कवर हा. काय भूमितीच्या पुस्तकाला गणित कवर बाकी कोण नाही मावशी माझी नवर मावशी तू पण घे किती आहे अरे किती आहेत म्हणजे काय हा? ते बाबू लावताले मी लावलो आपण लावलो. बाजीराव बाजी बाजीराव लावली बाजीराव माझे. हा आता मला म्हणलं. तू जाऊ दे, काय ते बोलायला तुला आम्हाला जाऊ दे. मावशी तुम्हाला बारा जाताना ऐकू माहिती आमच्या बसलेच पाहिजे काय तिला आमच्या हुकमानं तुम्हाला बसलं पाहिजे ए मावशी, त्यांच्या हुकमानं आपण बसायचं नाही, आपण डोंगर म्हणून बसूया. कशा पण बसा बसा. मावशी हा सगळ्या फुल आहे ए, खाली बाजाराला जात आहे सगळ्या सुकणार आहे फुल मावशी बसली काय बघ किती आहेत त्या पण मोजून ये ए बघतोय बांधाच्या बघतोय ए बाजीराव येतील चल लवकर बघ बसलेत काय बघ ये चांगली आहे काय अरे बरी आहे काय हा? हा? तुझ्यावर काय काय उजेड पडलाय ना हे आहे काय बरी आहे काय जमतय सांग तू सांगते खाली बायकोला जाऊन त्याच्या सांगतो घरात जाऊन लवकर मावशी बसली काय बघ मावशी अरे हे मावशी तू काय बसायला काय नालू हवाय चिबली हवाय हा? नारळ हवाय अरे बाबा बघ, काय नाही नंतर आहे ना. मावशी तुला बसायला लागतो ए आमच्या भाकऱ्या हुकमानं तुला तर बसायला लागल माझा ऐकायचं नाही. मावशी माझा ऐकायचं नाही. दांडू बघितलास काय अरे मावशी हा. 6 महिने बसते आणि 6 महिने उठते हा. मग तिला बसवायला लागल बसायला लागल? हा? आणि मावशीला मी बसवतो. ये इकडे, बसव. बसवतो मी मावशीला पुढे घे मध्ये घे मावशी
मावशीला बसवली बसवली सुंदर कुडाळ 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मावशीसाठी. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. आता बसूनच घ्यायचं आहे. आता मावशी बसलेली आहे. आता बसूनच नाव घ्या. मावशी बसून नाही. बाई खाली सुंदर कुडाळकर. आवाज अहो येतो का? कुडाळकर राव ऐका. अहो सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीत. सुंदर अशा सोप्यावर धुंद होते उशीत आणि कुडाळराव इकडं तिकडं न येत जाता येऊन झोपले मावशीच्या कुशीत. खुशी अरे बाबूराव बघितलं ना मग आपण जेवायला चालू. मावशीने भारी आहे पण या म्हणून काय ते? या मावशीने भारी आहे हा मावशी भारी आहे माझे काय हा. बघितले ते फॉर्म मध्ये आहे मावशी तुला मावशी फॉर्म मध्ये आहे. होय होय चला मग येऊ हा, मावशी येऊ बाय बाय. बाय बाय टाटा. बाय बाय. टाटाची अभि. चला असते चला येऊ बाबा चला. मावशी काय हात चला चला. कोण आपण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात तुझे श्रीकृष्ण भगवान? पायी पद्म, प्रेम हिरा, मस्त तुरा विठ्ठलाच्या विठेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. असे असतात श्रीकृष्ण भगवान. अगं राधे, तुझे बोलणे अगदी खरोखर आहे, पण त्यासाठी मला 8 रुपये धारण करावे लागतात. तोच तुम्ही श्रीकृष्ण भगवान. राधे, मुलगी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला बंदी शाळेला. अगं हे मुलीनो, हे खरे श्रीकृष्ण भगवंत आहेत. त्यांना राधे काय करूया का आपण? शरण जाऊन वास या घेऊन बघ. हॅलो असं म्हणते. सुभाष गुरव युट्यूबर आणि परत बाजीराव गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं मार्गदर्शन आलेलं आहे. त्या मावशीसाठी बक्षीस आलेलं आहे. मावशीने त्या दोघांचंही नाव घ्यायचं आहे. सुभाष गुरव आणि बाजीराव गुरव. बाजीराव गुरुवांचं नंतर घ्या आणि सुभाष गुरुवांचं अहो सुभाष चांगलं नाव घ्यायचं आहे. ऐका. तालुक्यात होतं गाव, तालुक्यात होतं गाव, गावात होती माडी. तालुक्यात होतं गाव, गावात होती माडी. माडीवर नेते साडी, साडीला लावला चाप, तो माझा बाप. दारात होती जाई, ती माझी आई. पाण्याला गेली गवळण, ती माझी मावळण. पाण्यात होतं नाव, तो माझा भाव. समुद्राच्या तळ्यात झळकला मोती, समुद्राच्या तळ्यात झळकला मोती. आणि आणि सुभाषराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. आता बाजीराव गुरु म्हणून अगोदर नाव घ्यायचं. अहो बाजीरावराव ऐका हा. अहो जन्म दिला मातेने, सांभाळ केला पित्याने. जन्म दिला मातेने, सांभाळ केला पित्याने आणि बाजीरावरावांचं नाव घेते सौभाग्यवती या नात्याने. झालं मावशी? जाऊया शरण? हो, चला. ये गं मावशी. प्रणाम भगवंता. थांबा गं पोरीनो. लाथ या ना. बरं राधे. चला ना मग.
रे कान्हा सावळ्या हरी रे राधा झाली बावरी रे प्रीत जडली रे माझी मन मोहना प्रीत जडली रे माझी मन मोहना रास खेळूया रास